हॅलो. मागच्या लेक्चरला आपण ग्राफी GUI कंपोनंट बघत होतो. तर ह्यामध्ये कंपोनंट आणि कंटेनर यांच्यामधला डिफरन्स आपण बघितला, प्लस कोणकोणते कंपोनंट्स आपण यूज करतो, प्लस कोणते कंटेनर्स यूज करतो, ॲक्च्युली कंटेनर म्हणजे काय याचे पण कॉन्सेप्ट आपण रिवाईज केले. आता ह्या लेक्चरमध्ये आपण लेआउट मॅनेजर्स बघणार आहे. तर लेआउट मॅनेजर्सबद्दल काल इंट्रोडक्शन बघितलं आपण. ॲक्च्युली लेआउट मॅनेजर्स काय असतात, तर लेआउट मॅनेजर म्हणजे थोडक्यात एक प्रकारचे टेम्पलेट्स येते की जे काय करतात, प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतात. कशासाठी, तर ग्राफिकल कंपोनंट्स त्या लेआउटवरती प्लेस करण्यासाठी. आणि आपल्याला त्याचा ॲडव्हान्टेज काय मिळतो, ज्या वेळेस आपल्याला एखादी स्क्रीन आपली चेंज होती. समजा आपण एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे, ते सॉफ्टवेअर आपण 21 इंची स्क्रीनवर रन करतो आहे, त्यावेळेस डिस्प्ले होणारे कंपोनंट आणि तेच सॉफ्टवेअर जर आपण 32 इंची स्क्रीनवरती रन करतो आहे आणि त्यावेळेस डिस्प्ले होणारी साईज ही वेगवेगळी साईज असते आणि त्या कंपोनंटनी त्या साईजप्रमाणे स्वतःला ॲडजस्ट केलं पाहिजे. तर हे सर्व प्रोव्हाइड करण्यासाठी आपण लेआउटचा यूज करतो. ओके. तर लेआउटचं इंट्रोडक्शन आपण बघितलं. आता त्याच्यामधलं आपण पहिला लेआउट बघू, फ्लो लेआउट. ओके. लेआउट्स बघतोय आपण, तर त्याच्यातला पहिला लेआउट आपण बघणार आहे फ्लो लेआउट. तर फ्लो लेआउट काय आहे, तर फ्लो लेआउट मॅनेजर अरेंजेस द कंपोनंट लेफ्ट टू राईट, टॉप टू बॉटम इन ऑर्डर दे वेअर इन्सर्टेड इन टू कंटेनर. आता ज्यावेळेस आपण फ्लो लेआउट यूज करतो त्यावेळेस आणि ज्यावेळेस आपण त्या पर्टिक्युलर कंटेनरवरती कंपोनंट इन्सर्ट करतो, तर तो इन्सर्ट होतो आणि कसा इन्सर्ट होतो, लेफ्ट टू राईट. ओके. बाय डिफॉल्ट तो सेंट्रली प्लेस होतो, त्यानंतर तो काय करतो, लेफ्ट टू राईट. आणि सेकंड ऑर्डर काय आहे, एकदा जर त्याचं जर विड्थ त्याला सफिशियंट नसेल तर तो काय करतो, टॉप टू बॉटम ॲप्रोच करतो. म्हणजे काय करणार, समजा हा आपली स्क्रीन आहे. ओके. ही आपली स्क्रीन आहे. आता याच्यावरती तो काय करणार, सुरुवातीला पहिला कंपोनंट कुठं प्लेस करणार, सेंट्रली प्लेस करणार. आता ज्यावेळेस तुम्ही दुसरा कंपोनंट इन्सर्ट करणार, तो काय करणार, लेफ्ट टू राईट. म्हणजे ह्या डायरेक्शननी तो काय करत राहणार, कंपोनंट प्लेस करत राहणार. कुठपर्यंत, जोपर्यंत ही स्क्रीन संपत नाही. आणि एकदा ही स्क्रीन संपली तर तो काय करणार आहे, तुमचा कंपोनंट कुठं प्लेस करणार, बॉटमला. पुन्हा एकदा तो सेंट्रली प्लेस करणार, पुन्हा एक कंपोनंट इथं. आता ज्यावेळेस ही पूर्ण स्क्रीन फुल होणार, तो पुढचा कंपोनंट कुठं प्लेस करणार, नेक्स्ट लाईनला. आधी सेंट्रली, नंतर एक कंपोनंट, दोन्ही सेंट्रली ॲडजस्ट होणार. म्हणजे ह्या वेळी तो काय करत असतो, कंपोनंट्स ॲडजस्ट करतो. इथं बघा एक्झाम्पल दिलेलं आहे. आधी जावा इन्सर्ट केला त्यावेळेस तो सेंट्रली आला होता, त्यानंतर C++ इन्सर्ट केल्यानंतर जावाच्या समोर दोन्ही सेंट्रली झाली. नंतर म्हणजे लेफ्ट टू राईट आणि नंतर सेंट्रली असा तो काय करत असतो, कंपोनंट इन्सर्ट करतो. हे कशामध्ये असतं, आपल्याला फ्लो लेआउटमध्ये. आता नेक्स्ट काय म्हणलं आहे त्यांनी, वेन द कंटेनर इज नॉट वाईड इनफ टू डिस्प्ले ऑल कंपोनंट, द रिमेनिंग कंपोनंट आर प्लेस्ड इन नेक्स्ट रो. हे तर आपण बघितलंच आहे. आणि इच रो इज सेंटर्ड. प्रत्येक कंपोनंट सुरुवातीला इन्सर्ट होतो आणि सेंट्रली प्लेस होतो. नंतर दुसरा कंपोनंट त्यावेळेस दोघं सेंट्रली प्लेस होतात, तिसरा सेंट्रली, असं पूर्ण भरेपर्यंत ते काय करत असतात, इन्सर्ट करत राहतात. ओके. तर ह्या वेळी फ्लो लेआउटचं वर्किंग होतं आहे. ओके. लक्षात येतं आहे. तर आपण काय करतोय, लेआउट्स बघतोय. लेआउटमध्ये पहिला लेआउट आपण बघतोय फ्लो लेआउट. तर फ्लो लेआउटचं काय स्पेसिफिकेशन, तुमचा कंपोनंट लेफ्ट टू राईट इन्सर्ट होतो, त्यानंतर पूर्ण विड्थ भरल्यानंतर तो पुढच्या लाईनला सेंट्रली प्लेस होतो, पुढची लाईन पुन्हा परत विड्थ भरल्यानंतर नेक्स्ट लाईनला. म्हणजे लेफ्ट टू राईट आणि टॉप टू बॉटम या वेळेने तुमचे कंपोनंट इन्सर्ट होत राहतात. तर आता याच्यानंतर आपण बघू, तर फ्लो लेआउट ॲक्च्युली यूज कसा करायचा. तर फ्लो लेआउट यूज करण्यासाठी आपल्याला त्यांनी 3 टाईपचे कन्स्ट्रक्टर्स दिलेले. ओके. व्हॉट इज कन्स्ट्रक्टर, कन्स्ट्रक्टर is nothing but constructor is same as the class name and it is by default executed. आता ज्या वेळेस आपल्याला फ्लो लेआउट घ्यायचा आहे आपल्या प्रोग्राममध्ये, तर आपल्याला घ्यायचं म्हणजे काय करावं लागणार, तो कन्स्ट्रक्टर त्याचा रन करावा लागेल. तर आपल्यासमोर 3 ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांनी. एक तर ब्लँक कन्स्ट्रक्टर रन करा की ज्याच्यामध्ये काहीच पॅरामीटर आपल्याला पास केलेलं नाही आहे. तर त्याचं काय स्पेसिफिकेशन आहे,
अ सेंटर्ड अलाइनमेंट अँड डिफॉल्ट 5 युनिट हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल गॅप. ओके, तर ज्यावेळेस तुम्ही ब्लँक फ्लो लेआउट कन्स्ट्रक्टर यूज करतात त्यावेळेस तुमचा इलिमेंट कुठं होतो, बाय डिफॉल्ट जे अलाइनमेंट आहे सेंट्रल अलाइनमेंटला तो प्लेस होतो. जर आपल्याला वाटत असेल की नाही आपल्याला सेंट्रल अलाइनमेंट नको आहे, पहिला कंपोनंट आपला इथं कोपऱ्यामध्ये आला पाहिजे, दुसरा त्याच्या इथं पुढं आला पाहिजे, आपल्याला बाय डिफॉल्ट नको आहे, तर आपण दुसरा कन्स्ट्रक्टर वापरून ते काम करू शकतो. तर दुसरा जो कन्स्ट्रक्टर आहे तो काय आहे, फ्लो लेआउट, आणि ब्रॅकेट काय दिलेलं आहे, अलाइनमेंट आपल्याला स्पेसिफाय करायला लावली त्यांनी. अलाइनमेंटचे आता इथं पॉसिबल व्हॅल्यूज काय आहेत, तर फ्लो लेआउट डॉट लेफ्ट याच्यामध्ये तुमचा इलिमेंट इन्सर्ट होतं आणि लेफ्ट साईडला इन्सर्ट होणार. फ्लो लेआउट डॉट सेंटर तुमचा इलिमेंट इन्सर्ट होतं आणि सेंट्रली प्लेस होणार. किंवा आपण त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल गॅप आणि व्हर्टिकल गॅप म्हणजे काय असणार आहे, ह्या दोन इलिमेंटमध्ये असलेला गॅप आपल्याला तिथं स्पेसिफाय करता येईल. ओके, तर ते इलिमेंट्स तुमचे प्लेस होतं नाही, आपण अलाइनमेंट स्पेसिफाय करू शकतो, प्लस त्या दोन कंपोनंटमध्ये किती गॅप असला पाहिजे, त्याच्यात हॉरिझॉन्टल गॅप असेल किंवा टॉप टू बॉटममध्ये व्हर्टिकल गॅप असेल, म्हणजे हा जो गॅप आहे याच्यामधला गॅप किंवा हा गॅप हा आपण स्पेसिफाय करू शकतो. कशाचा यूज करून, तर तिसऱ्या कन्स्ट्रक्टरचा यूज करून. तिथं अलाइनमेंट व्हॅल्यू दिलेले आहे. ओके, तर आता आपण ॲक्च्युली फ्लो लेआउटचं एक्झाम्पल बघू. तर आपण त्यासाठी एक प्रोग्राम करूया. समजा आपल्याकडे एक डेमो प्रोग्राम आपण घेतलेला आहे, एक क्लास घेतला डेमो 2. याच्यामध्ये आपण मेन मेथड घेऊ, पब्लिक स्टॅटिक void main string args array ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट. तर इथं आपण त्याचा कन्स्ट्रक्टर घेऊ क्लासचा, न्यू डेमो 2. आणि या कन्स्ट्रक्टरमध्ये डेमो 2 ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट. तर आपण एक सर्वात आधी फ्रेम घेऊया. ओके, तर आपण एक कन्स्ट्रक्टर घेतला आहे, आपण एक काम करू, एक फ्रेम घेऊ, जे फ्रेम JF. ओके, तर आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे की आपण आता जे प्रोग्रामिंग करतोय ते सर्व कशाचा पार्ट आहे, AWTचा. तर आपल्याला सर्वात आधी जावा डॉट AWT डॉट स्टार म्हणजे आपल्याला ही AWT लायब्ररी इम्पोर्ट करावी लागेल. त्यानंतर इम्पोर्ट जावा एक्स डॉट स्विंग. तर ही स्विंग लायब्ररी कशासाठी, तर जे फ्रेम वगैरेसाठी, ते आपण पुढच्या सिलेबसमध्ये बघणार आहोत. तर या दोन लायब्ररी ग्राफिकल प्रोग्राम करताना इम्पॉर्टंट आहे. तर आपण काय घेतलं, एक फ्रेम घेतलेली आहे. आता आपण तसाच ॲप्रोच ठेवूया, पेंटमध्ये एक फ्रेम बनवू. एक फ्रेम घेतली आहे, ही काय आहे तुमची जे फ्रेम, ही काय आहे जे फ्रेम. तर त्या फ्रेमला आपण इनिशियलाइज करू, JF इज इक्वल टू न्यू जे फ्रेम. ओके, तर त्यानंतर या फ्रेमला आपल्याला आधी साईज सेट करावं लागते की आपल्याला फ्रेम किती साईजची घ्यायची आहे. तर त्यासाठी एक सेट साईज नावाची मेथड आपण एक फ्रेमवरती अप्लाय करू शकतो आणि याच्यामध्ये आपण डायमेन्शन डिफाईन करू शकतो, डॉट 500. याच्यामध्ये विड्थ असते ही 400 आणि ही हाईट. त्यानंतर त्या फ्रेमला आपल्याला लेआउट सेट करावा लागतो. तर आपल्याला इथं कोणता लेआउट सेट करायचा आहे, फ्लो लेआउट. तर इथं JF डॉट सेट लेआउट मेथड अप्लाय केली तर आपण या सर्व मेथड्स वगैरे आपण पुढं सिलेबसमध्ये बघणार आहे. सध्या आपण फक्त लेआउट विषयी फोकस करू, हे मी तुम्हाला नंतर कवर करणार आहे, सर्व फ्रेमबाबत असेल किंवा या मेथड्सबाबत. सध्या फक्त लेआउटकडे लक्ष द्या. तर याच्यामध्ये लेआउट सेट करण्यासाठी कोणती मेथड यूज करायची, सेट लेआउट. आणि इथं आपण एक काम करू, न्यू फ्लो लेआउट, न्यू फ्लो लेआउट. तर फ्लो लेआउट आपण घेतलेला आहे. आता इथं घेताना कोणता कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे, आपण ब्लँक कन्स्ट्रक्टर घेतला, म्हणजे बाय डिफॉल्ट जे फ्लो लेआउटचं वर्किंग आहे त्याप्रमाणे होणार. म्हणजे पहिला इलिमेंट तुमचं सेंट्रली प्लेस होणार, दुसरा इलिमेंट त्याच्या पुढं प्लेस होणार, तिसरा इलिमेंट त्याच्या पुढं प्लेस होणार, आणि ज्यावेळेस ही रो पूर्ण भरणार
त्यावेळेस पुढच्या रो चालू होणार आणि तिसरा एलिमेंट तुमचा परत सेंट्रली प्लेस होणार. तर या वेने फ्लो लेआउटचं वर्किंग होणार आहे. तर आपण याला लेआउट सेट केला. आता आपण एक काम करू, तर या फ्रेममध्ये कंपोनंट्स ॲड करू. तर सर्वात आधी एक कंपोनंट घेऊया आपण, बटन b1 इज इक्वल टू न्यू बटन. ओके, हॅलो नावाचं बटन घेतलं. त्यानंतर b1 अजून एक बटन घेऊ, jf डॉट ॲड b1. फ्रेमला आपण ते बटन ॲड केलं आणि आपल्याला सेट व्हिजिबल मेथड वापरून ती फ्रेम व्हिजिबल करावी लागते, म्हणजे जेणेकरून ती व्हिजिबल होईल. ओके, तर हा प्रोग्राम आपला इथं पूर्ण झालेला आहे. आता हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. यस, प्रोग्राम रन झाला आहे. हे बघा, इथं एक फ्रेम तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये एक हॅलो नावाचं बटन तयार झालं. आता एलिमेंटचं पोझिशन बघा तुम्ही, सेंट्रली प्लेस झालं आहे. पहिला एलिमेंट तुमचं कुठं प्लेस झाला आहे, पहिल्या रोला सेंट्रली. कशामुळं, तर फ्लो लेआउटमुळं. आता ज्यावेळेस तुम्ही दुसरा एलिमेंट त्याच्यात प्लेस करणार, समजा आणखीन एक बटन घेऊया आपण, बटन b2 इज इक्वल टू न्यू बटन. हाय नावाचं बटन घेऊ. ओके, तर ते बटन पण आपण फ्रेमला ॲड करू, jf डॉट ॲड b2. ओके, आता दुसरं बटन ॲड केलेलं आहे. पुन्हा एकदा हा प्रोग्राम आपण रन करू. यस, आता ज्यावेळेस बघा पुढचा एलिमेंट कुठं ॲड झालेला आहे, दोन्ही एलिमेंट सेंट्रली प्लेस झाली, पण हा एलिमेंट पुढं ॲड झालेला आहे. म्हणजे याचं वर्किंग कसं आहे, लेफ्ट टू राईट आणि टॉप टू बॉटम. आता ज्यावेळेस ही रो पूर्ण होणार, तिसरा एलिमेंट कुठे ॲड होणार, खालच्या रोला ॲड होणार. समजा आपण जर असं ॲड केले अजून बटन्स, तर ते खाली येत राहणार. आता याच्यामध्ये आपल्याला दुसरा एक कन्स्ट्रक्टर होता, तो कोणता आहे, पहिला कन्स्ट्रक्टर आपण याच्यात बघितला आहे का, ब्लँक पॅरामीटर असलेलं. दुसऱ्या कन्स्ट्रक्टरमध्ये काय स्पेसिफाय करू शकतो आपण, अलाइनमेंट स्पेसिफाय करू शकतो. तर पॉसिबल अलाइनमेंट व्हॅल्यू कोणतं आहे, फ्लो लेआउट डॉट लेफ्ट डॉट सेंटर डॉट राईट डॉट लिडिंग आणि ट्रेलिंग. ओके, तर आपण याला लेफ्ट साईडला ते बटन प्लेस करू. म्हणजे इथं आपण काय करू शकतो, अलाइनमेंट डिफाईन करू शकतो, फ्लो लेआउट डॉट, समजा आपण त्याला लेफ्ट घेतलं. ओके, आता हा कन्स्ट्रक्टर डिफाईन केला. तर आता जर आपण प्रोग्राम रन केला, तर तुमचे एलिमेंट कुठे प्लेस झालेले, लेफ्ट साईडला. ओके, तेच आपण जर राईट केलं, GST राईट. ओके, सेव्ह आणि प्रोग्राम रन केला, तर एलिमेंट कुठे प्लेस झालेले, राईट साईडला. तर ह्या वेने आपण त्याच्यामध्ये अलाइनमेंट स्पेसिफाय करू शकतो. आणि तिसरा एक कन्स्ट्रक्टर आपल्याला दिलेला होता, त्याच्यामध्ये तिसऱ्या कन्स्ट्रक्टरमध्ये काय सांगितलं होतं त्यांनी, अलाइनमेंट पण स्पेसिफाय करू शकतात किंवा हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल गॅप स्पेसिफाय करू शकतात. गॅप म्हणजे काय आहे, दोन एलिमेंटमधलं, म्हणजे हे जे दोन एलिमेंट आहे यांच्यामध्ये गॅप किती आला पाहिजे हे आपण स्पेसिफाय करू शकतो. याला आपण सेंट्रल अलाइनमेंट ठेवू, जेणेकरून आपल्याला गॅप दिसून येईल. ओके, तर याच्यामध्ये आपण सॉरी कंट्रोल सेंटर करू आपण, सेंटर. त्यानंतर 10चा हॉरिझॉन्टल गॅप घेऊ आणि व्हर्टिकल गॅप 0 ठेवू. ओके, सेव्ह आणि प्रोग्राम रन करू. येस, याच्यामध्ये बघा गॅप क्रिएट झालेला आहे. मोठा गॅप करूया आपण, म्हणजे तुम्हाला दिसून येईल. 50. सेव्ह, रन. एलिमेंट प्लेस झालेले आहे, पण त्यांच्यामध्ये काय क्रिएट झालेलं आता, गॅप. म्हणजे हा कोणता आहे, व्हर्टिकल गॅप. तेच जर आपल्या हॉरिझॉन्टल गॅप, ते जर व्हर्टिकल गॅप पाहिजे असेल तर आपण इथं स्पेसिफाय करू शकतो. म्हणजे या कन्स्ट्रक्टरचा जो आपण यूज केलेला आहे, तर या कशासाठी, तर अलाइनमेंट देण्यासाठी, सेंट्रली अलाइनमेंट आणि त्या बटनमधला गॅप आणि हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल गॅप. ओके, तर हे होतं तुमच्या फ्लो लेआउटबद्दल. आपण पुन्हा एकदा छोटीशी रिव्हिजन घेऊया. तर आपण लेआउट मॅनेजर्स बघत होतो, त्याच्यामधला पहिला लेआउट आपण बघितला आहे तो कोणता आहे, फ्लो लेआउट. तर फ्लो लेआउट म्हणजे काय आहे, तर तुमचा एलिमेंट बाय डिफॉल्ट कुठं प्लेस होतो, सेंट्रली लेफ्ट टू राईट आणि टॉप टू बॉटम.
तर फ्लो लेआउटचे आपण मेन म्हणजे कन्स्ट्रक्टर बघितले होते. तर त्याचे 3 कन्स्ट्रक्टर आहे. एक तर ब्लँक इम्प्लिमेंटेशन करणं, की ज्याच्यामध्ये काय होतं, तुमचा एलिमेंट बाय डिफॉल्ट सेंट्रली प्लेस होतो, नंतर एलिमेंट साईडला ॲड होत राहतात आणि रो ॲड होत राहतात. किंवा आपण कन्स्ट्रक्टर विथ अलाइनमेंट व्हॅल्यू पण देऊ शकतो. याच्यामध्ये आपण त्या फ्लो लेआउटला अलाइनमेंट डिफाईन करू शकतो. आणि तिसरा कन्स्ट्रक्टरमध्ये काय आहे, अलाइनमेंट पण डिफाईन करू शकतो आणि आपण व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल गॅप त्याच्यामध्ये स्पेसिफाय करू शकतो. तर पॉसिबल अलाइनमेंट व्हॅल्यूज बघा. आणि त्यानंतर आपण काय बघितलं, आहे प्रोग्राम बघितला होता फ्लो लेआउटचा. प्रोग्राम घेताना आपण फ्रेम वगैरे घेतलं होतं. याचा कॉन्सेप्ट नका बघू, फक्त फ्लो लेआउट कसा इम्प्लिमेंट करायचा. इथं आपण हा कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे. हा कन्स्ट्रक्टर आपल्याला फक्त लेआउटला पास करावं लागतो. कोणाला, जे फ्रेमला, किंवा जी फ्रेम तुम्ही यूज करणार आहे त्याला. ओके, लक्षात आलं आहे. पुढचं जे लेआउट आहे आपण ग्रिड लेआउट, पुढचा जो लेआउट आहे ग्रिड लेआउट, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.